घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे महिला सेनेने मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तांची भेट घेतली। सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रीटा गुप्ता यांनी आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर महिलांच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती शालिनी ठाकरेंनी दिली। भाजपच्या मोर्चाचे आयोजक तुम्ही असताना स्वतःविरोधातच गुन्हा दाखल करतायत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। सरकारनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही राऊतांनी केली। भाजप महिला आरक्षणाच्या नावानं बोंबा मारतंय, सरकार त्यांचं असताना मोर्चे काढत सुटले अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली। लोकांची काल फार अडचण झाली पण त्यांनी कोणावरही कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केलाय। 25 तारखेपासून गोदा ते नर्मदा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथून यात्रा सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढवावी अशी पवार गटानं ठाकरेंना विनंती केल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे। जेणेकरून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ताकद कायम राहील अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे। टप्प्याटप्प्यानं राज्यात टोल माफी होत आहे। प्रमुख शहरातील किंवा मुंबईतील टोल माफी झाल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय। एकूण आर्थिक स्थिती पाहता अशी मागणी करता येईल असंही दरेकर म्हणाले। बारामतीमधून 2029ला मी उमेदवार असावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य जय पवारांनी केलं। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात तपास लवकरात लवकर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। बारामतीची पोटनिवडणुकीतून जरी काँग्रेस पक्षानं माघार घेतली असली तरी 23 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे निवडणूक गांभीर्यानं घ्या असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। सुनेत्रा पवार या विक्रमी मतानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे उड्डाणपुलाची कामाची पाहणी केली। 2 वर्षापूर्वी बहादूर शेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता। भुसावळ येथील काँग्रेस कार्यकर्ते मुनावर खान यांनी प्रदेश काँग्रेस नावाच्या बनावट शिक्क्यांचा आणि बनावट पत्राचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला, तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमदार संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केली। फोन करून प्रकाश आंबी यांना संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून आमदार संजय गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप त्यांचीच असल्याची कबुली दिली आहे। संजय गायकवाडांवर फोनवर शिवीगाळ करण्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली। आमदार संजय गायकवाडांच्या धमकीमुळे माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचं तक्रारीत प्रशांत आंबी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे। संजय गायकवाडांनी पुस्तकाचं प्रकाशक प्रशांत आंबींवर अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शिवीगाळ केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत गायकवाडांवर केली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी दिली। पानसरेचे जे हाल केले ते करू म्हणजे थेट गायकवाड खुनाची धमकी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या कोल्हापूरचे प्रशांत आंबी यांना फोन करून धमकी दिली। गायकवाडांवर कारवाई करावी अशी मागणी आंबी यांनी केली आहे। पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पंजाब खानसोळे यांचा महापालिकेतील 2 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याऐवजी आयुक्त मानसी मीना यांनी खानसोळे यांना लातूर महापालिकेत कायमस्वरूपी उपायुक्त पदावर सामावून घेण्याचा बेकायदेशीर प्रशासकीय ठराव घेतल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेनं आगार व्यवस्थापकांना घेराव घातलाय। ड्युटी द्या आणि पैसे मोजा असा प्रकार मलकापूर आगारात सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला आहे। तालुक्याच्या अस्मितेसाठी मला निवडणूक रिंगणात उतरावं लागेल। दादा थांबले तरी नाना थांबणार नाही। राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे।
मनसेच्या वतीनं शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या हस्ते रिक्षा टॅक्सीवर मी मराठी बोलतो मला मराठी समजते या माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर लावण्यात आले। रिक्षा टॅक्सी चालकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे। निवडणुका झाल्या म्हणून संघटनेकडे दुर्लक्ष करू नका, तसेच 1 मे ते 31 मे दरम्यान राज्यातील विधानसभा पिंजून काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे। दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना या सूचना करण्यात आल्या आहेत। भाजप काँग्रेस मुक्त भारत करण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। पंतप्रधान मोदींना 58 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागलं। यापूर्वी काँग्रेसच्या पंतप्रधानांनी कधीही भाजपचं नाव घेतलं नाही असं ते म्हणाले। 3 कोटी 84 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून संघर्षामुळे सद्यस्थितीला उद्यान बंद ठेवण्यात आलंय। शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। मागील काही दिवसांपासून शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। तुम्ही भाषेचं राजकारण करू नये ही आमची मागणी आहे असं सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी विधान करत मुद्दाम हिंदी आणि गुजरातीमध्ये बोलणार कारण हा देश आमचा पण आहे असं म्हणत सदावर्तेंनी मंत्री प्रताप सरनाईकांना डिवचलंय। राज्यात 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचं काम तातडीनं पूर्ण करा। वाहनांची फिटनेस तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिलेत। उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना भीमा कोरडी पडली। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं नाही तर 28 एप्रिल रोजी शेतकरी उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करतील असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी सरकारला दिलाय।